पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पिता परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. देवाचा स्वभाव तोडण्याचा आणि मोडण्याचा नाही, एक नवीन करार करण्याचा देवाचा मार्ग आहे. पण पवित्र संस्काराला हालेलुया धन्यवाद येशू. देवाचा आणि आपले संबंध काय आहे म्हणून 32व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आपण आता 32वं वचन ऐकूया. परमेश्वर म्हणतो, मी त्याच्या पूर्वजांचा हात धरून त्यांस मिस्र देशातून बाहेर आणले. तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही. मी त्याचबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्याने मोडिला. हालेलुया प्रेज द लॉर्ड. इस्रायल बरोबर देवानी विवाह केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. इस्रायल बरोबर देवानी करार केलेला आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायलचा हात धरून परमेश्वराने इस्रायलला चालवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल बरोबर परमेश्वराने विवाह केलेला असेल तर हालेलुया बायकोला पकडून बाहेर पडता येईल तसा प्रकारे परमेश्वराने इस्रायलला घेऊन बाहेर पडलेला आहे. तर परमेश्वर वाईट वाटते त्यांनी ते करारामध्ये टिकलं नाही. हालेलुया. देवासमोर आपण करणाऱ्या प्रत्येक करारामध्ये आपण काय करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. सुस्त पुढच्या वचनात. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा. मी आपले धर्मशास्त्र सिस्टरांच्या मागे आपण दोन्ही हात वर करत बोलू. मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवी. मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वर स्वतः आपल्याला बोलत आहे. आता एक नवीन करार मी करत आहे. या नवीन कराराचं वैशिष्ट्य काय आहे. आता पुढे ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत जे काही झालेलं आहे, आज परमेश्वराची एक दान मिळालं तर जुन्या गोष्टी विसरायला जाते. एक नवीन कराराचं जीवन जगायला परमेश्वर आपल्याला कृपा पुरवणार. हालेलुया. आणि ही गोष्ट खूप गरजेची आहे. हालेलुया धन्यवाद येशू. मी त्यांचा देव होणार. तुझा देव कोण आहे. हालेलुया. खरं बोलणे हालेलुया. देवाला तुमच्याविषयी अभिमान वाटते. हालेलुया. या देवाने तुमच्या बरोबर एक विवाहाचा करार केलेला आहे. तुम्हाला हात धरून बाहेर आणत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदा असे केला होता
परत एकदा आता करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांना अनेक प्रकारे देवाच्या लेकरांना वाचवण्यासाठी असलेल्या मार्ग शोधून काढायची इच्छा होती. Praise the Lord. Hallelujah. इस्रायल लोकांचा कानून नियम तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. हाताच्या चुकासाठी हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा काही गोष्ट आहे ते दगड मार. पहिलं दगड कोण मारायचं? मम्मी तिकडे असेल तर मम्मी, पप्पा तिकडे असेल पप्पा. हालेलुया. असे बोलतात की दगडाने माणसाच्या डोक्यापर्यंत दगड मारणार, असे दगड येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुटका कसे भेटणार? हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू-भगिनींनो, सुटका मिळवण्यासाठी देवानीच लोकांना एक आयडिया दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा कोणाचा तरी बचाव करायचा असेल तर कोणतरी तुमच्या मागे लागलेला आहे, किती मोठा पनिशमेंट घेऊन. हालेलुया. तुम्ही धावा. कोणी मागे लागणार नाही, कोणी मागे पोहोचणार नाही असं धावा. हालेलुया. कुठे धावायचं? मंदिराकडे. हालेलुया. मंदिराकडे येऊन मंदिराच्या वेदीला जर कोणतरी हात लागलं त्याला मारायला कोणालाही अधिकार नाही. हालेलुया. क्रिकेट खेळाप्रमाणे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात लावला तर झालं, बस म्हटलं. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर समजा वेदीला हात लावलेल्या व्यक्तीला कोणतरी दगड मारायला गेले. हालेलुया. त्याला मारायचं, त्याचा दगड मारायचा. हालेलुया. म्हणजे इस्रायल लोकांना शरण जाण्यासाठी देवाने तयार केलेले सुंदर जागा आहे पवित्र वेदी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण सर्व लोक या वेदी जवळ वेदीच्या शरण आलेला आहोत. प्रेज द लॉर्ड. वेदी जवळ पोहोचलेले, वेदीच्या शरण आलेले लोक सुरक्षित आहेत. प्रेज द लॉर्ड. ही दुनिया करारातील गोष्ट आहे. हालेलुया. नवा करारामध्ये प्रभू येशू रोज आपल्या बरोबर एक नवीन करार करत आहे. 2000 वर्षापूर्वी प्रभूने ते नवीन करार आपल्या बरोबर केले, रोज आपल्या बरोबर ते करार करत आहे. हालेलुया. आज मला भेटायला आलेले काही लोकांनी मला बोलले त्यांचा पवित्र विश्वास कधीही चुकत नाही म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोजच्या विसाला जाणारे लोक या कराराचं जीवन जगणारे लोक आहेत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, देवाचे वचन आपल्याला शिकवत आहे जुन्या करार नवीन करार. देवाकडे जाताना कधी रिकामी हाताने जायचं नाही. मी मार्टिना रॉड्रिग्स दास पॅरिशमधून आलेली आहे. बरोबर 2 वर्ष झाली. 24 ऑक्टोबर 2023 ला संध्याकाळी मी अंघोळ केली आणि बाथरूम मधनं बाहेर निघाली. नेहमीप्रमाणे मी चालत होती. काय झालं कळलं नाही. मी पडली आणि हा माझा जो डावा हात होता तो अगदी हात म्हणून राहिलाच नाही, असं त्याचं रूप बदललं आणि
आणि हाडाचे सगळे तुकडे तुकडे झाले. मी डॉक्टरकडे जायला खूप घाबरायची, माझ्या छातीत खूप धडधड व्हायची, माझा प्रेशर वाढायचा. पण ज्यावेळी मी डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. आणि 24 ऑक्टोबरला मी पडली, 26 ऑक्टोबरला माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना रोजरी माझ्या हातामध्येच होती आणि ऑपरेशन होईपर्यंत मी ती रोजरीमध्ये मायाळू कुमारी मरियेची प्रार्थना, आवे मरिया शरण मी येतो, डॉक्टर ऑपरेशन करत आहेत आणि मी डॉक्टरांबरोबर बोलत आहे. आणि हे सगळं धैर्य मला अमला आईने आणि प्रभू येशूने दिलेलं होतं. त्यामुळे आज माझा हात अगदी व्यवस्थित आहे आणि या हाताने मी सगळी कामं करू शकते. थँक यू जीसस, प्रेज द जीसस. दुसरी साक्ष आहे, 2 वर्ष अगोदर सप्टेंबरमध्ये मी माझ्या मुलाला घेऊन अमला आश्रममध्ये आली होती आणि त्याला परदेशी जायचं होतं. फादरांकडे आम्ही गेलो, फादरांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचा जो विजाचा प्रश्न होतो तो मार्गी लागला. सगळं काही झालेलं आहे, पण आता तिथे राहण्याची सोय नाहीये. 2-4 लोकांना फोन केला, ते म्हणतात अगदी वेळेवर कुठे जागा मिळणार नाही. पण माझा मुलगा जेव्हा तिथे पोचला तेव्हा त्याला राहण्यासाठी एवढी चांगली जागा मिळाली की त्याला सगळे त्याचे सवंगडी आमच्या गावातलेच मिळाले आणि आज त्याचं शिक्षण पूर्ण होऊन तो आज जॉब करत आहे. त्याबद्दल मी फादरांचे, अमला आईचे आणि येशूचे आणि सगळ्या सिस्टरांचे आभार मानते. त्याचप्रमाणे तिसरी साक्ष आहे माझ्या बहिणीची. गेल्या वर्षी माझी बहीण ही अगदी मरणाच्या दारातनं बाहेर काढलेली आहे. तिचं पोटाला पाणी झालेलं होतं, पोट असं खूप फुगलेलं होतं, पायाला खूप सूज आलेली होती. ती डॉक्टरांनी तिची आशा सोडलेली होती. डॉक्टरांनी सांगितलं आवाक्याच्या बाहेर आहे आणि लोक सुद्धा बोलायचे की काही ह्याच्यातनं ती बाहेर पडणार नाही. आणि तिच्या घरातल्या लोकांना काही माहिती नाही, तिला खूप मोठा आजार झालेला आहे. पण देवाला काही अशक्य नसतं. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे हे वचन ती पण बोलायची आणि आम्ही पण बोलायचो. आणि आम्हाला आश्रमातनं दिलेलं तेल हे आम्ही तिच्या रोज रात्री पोटाला पवित्र पुस्तकाची खून करून लावायचो, पायाला लावायचो आणि मायाळू कुमारी मरियेची प्रार्थना बोलायचो. त्यानंतर तिच्या मुलीने फादरांना एकदा फोन सुद्धा केला. खूप लोकांनी, खूप फादर सिस्टरांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि आज ही माझी बहीण घरात स्वयंपाक करते, भांडी बिंडी सगळे कामं करते आणि व्यवस्थित आहे. त्याबद्दल मी देवाचे, अमला आईचे आणि आपले फादर बेनी आणि त्यांच्या टीमचे आभार मानून देवाला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. आशीर्वादित होऊ दे असे बोलल्यावर आशीर्वाद मिळत आहे. हे देवाच्या सुंदर देणगी आहे. मी आता आशीर्वादित होऊ दे म्हणून बोलताना तुमच्या मनातील ज्या ज्या व्यक्तींचा हेतू आहे त्या व्यक्तीला त्या आशीर्वाद मिळू दे म्हणून तुम्ही प्रार्थना करत राहा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आशीर्वाद देवो. आमेन. आणखीन गुणासाठी प्रार्थना करायची असेल तर सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा त्यांना आशीर्वाद देवो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा त्या सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. 7 दिवसाच्या दंडमुक्तीचा अभिषेक घेतलेल्या तुम्हा सर्वांना पवित्र आत्मा आशीर्वाद देवो. आमेन.